टीमचा क्लास नक्कीच तुम्ही या मैदान आणि अर्थात मोहित चांगली बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द मॅच राहिलाय. सो खूप खूप अभिनंदन सोरगाव सी अँड हार्ड लक अँड टफ लक जरीमरी वांद्रे. सो जाऊया मॅचच्या दिशेनं, जाऊया मैदानच्या आतमध्ये. मित्रांनो, दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. जय मल्हार किरवली संघ त्याच्या विपक्षात त्याच्या अगेन्स्ट टीम सोरगाव सी. टॉस जिंकला जय मल्हार किरवली टीमनं आणि फील्ड फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. तर नक्कीच मी विनंती करेल खेळाडू कक्षामधून सलामीची जोडी आपण मैदानात दाखल करायची आहे. सोरगाव सी आणि दोन्ही टीमचे 12th प्लेयर आपण देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. सामना 3 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद ठेवायची. 3 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच. जर मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याच टीमची आपण बाजू मांडत नव्हतो. अंतिम चेंडूवरती मॅच गेली आणि 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना एक चांगला चेंडू आणि मात्र त्या चांगल्या चेंडूवरती विजयाची पताका मिरवत असताना सोरगाव सी टीम. सो यापुढील मॅच असेल मयूर स्पोर्ट्स खुडगर आणि ब्राह्मणदेव कोळीवाडा अंजूर. सो आपण देखील सज्ज राहायचंय. यापुढील होणारा सामना असेल मयूर स्पोर्ट्स खुडगर आणि त्याच्या विरुद्ध बाजूला ब्राह्मणदेव अंजूर. सो आपण देखील रेडी राहायचंय. यापुढील मॅच तुमच्यामध्ये असेल. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. बिग फाईट मॅच, इम्पॉर्टंट मॅच. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. एका बाजूला टीम जय मल्हार किरवली, त्याच्या विरुद्ध बाजूला सोरगाव सी. सलामीची जोडी मैदानात. सोरगाव टीम नक्कीच आपण पाठवायचं इमिजिएटली. सो कोऑपरेट करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि विनंती असेल हितेन पाटील या प्रेक्षक कक्षासमोर, सॉरी अद्विका पाटील या प्रेक्षक कक्षासमोर जे खेळाडू आहेत जे बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. सो आपण थोडंसं बाहेर जायचंय. बघा प्रेक्षक वर्ग अद्विका पाटील या नावानं जो स्टँड उभारलेला आहे त्यांना विनंती असेल जे खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये आपण बाहेर जायचंय. ब्लू जर्सी आणि ब्लू पॅन्ट. सो हा ओके थँक्यू. सो गेम ऑन होतीये. दोन्ही संघांना समसमन शुभेच्छा. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. लेट्स प्ले. तर आजच्या दिवसामध्ये आपण समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव, द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस, मोस्ट टॅलेंटेड बॉय म्हणजेच दीप सुतार यांचा आवाज ऐकला. त्यानंतर ऑफिशियल अंपायर्स विकी मोगरे, हैदर सर, अमीर सर, समवेत क्लॅरिटी विथ क्वालिटी, ग्रामीण टेनिस cricket.in ही वाहिनी देखील स्कोरर आमच्या समवेत दीपराज पाटील देखील आहेत. लेट्स प्ले. फर्स्ट बॉल मनीष बजागे. सातत्याने नक्कीच स्टेप अप करतायत. रनअपमध्ये मिस्टेक होती. खरं त्यांना माहिती आहे ही मॅच इम्पॉर्टंट असेल, प्रत्येक बॉल हा महत्वाचा असेल आणि मनीष बजागे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल, पहिल्याच चेंडूवरती झेलची शक्यता. इनफिल्ड मध्ये झेल कॅरी केला जातोय. मात्र पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना पहिल्याच बॉलवरती आदित्य बॅक टू द आउट. नाद कट्टर होता परंतु ब्रँड हा मनीष बजागे आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल सुरेख होता. मला तर असं वाटतं क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पहिल्या चेंडूचा सन्मान करा.
लाईनलेत समजून घ्या, चेंडूचा स्पीड बघा, त्यानंतर त्याच्यावरती नक्कीच तुमचा खेळ या मैदानावरती सादर करा. पहिल्याच बॉलवरती जर आपण मोठा फटका खेळण्याचा नाद करतायत आणि त्याचं जर मिस टाईम फटका असला तर कुठेतरी त्याचा परिणाम मैदानच्या आतमध्ये भोगावे लागतायत. पहिलाच बॉल सोर एक झेल आपण पाहिला तर आणि परिणामकारक एका विकेटचं पतन देखील झालंय. पुन्हा मनीष स्विंग अँड मिस डिलिव्हरी, समरी डिलिव्हरी, चेंडू खेळपट्टीवरती पडतोय, उचली प्राप्त केली चेंडूनी, चेंडू रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. ज्या मनीष बजागेला पहिल्या सामन्यामध्ये 14 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तो मनीष बजागे दुसऱ्या फेरीमधील या मॅच मध्ये 2 चेंडू चांगले फेकतोय. प्रयत्न केलाय मोठा फटका खेळण्याचा, कनेक्शन चांगलं झालंय. चेंडू काऊ कॉर्नरकडे, क्षेत्ररक्षक असेल, क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक, चेंडू जाईल वन बाउसी मारेशा पार, धावा येतील 4, हा येतोय चौकार. आपण इथं किती पाहिलंय. वायफायची वायर आहे, जरा सांभाळून त्याची देखील आपण काळजी घ्यायची, कारण त्या वायफायच्या जोरावरती एक चांगलं कनेक्शन इथे आपण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं क्षणचित्र आणि मात्र थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. या बॉलवरती नक्कीच आपण पाहिली झेलची शक्यता होती, संधीचं सोनं झालंय आणि चांगली कॅच आपण नक्कीच पाहिली. मनीष बजागे, मी म्हटलं होतं क्लास आहे गोलंदाजीचा, क्लास लावावा लागेल या खेळाडूकडे. आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं सुरू आहे मार्गाच्या आतमध्ये, फर्स्ट वर इन प्रोग्रेस आणि 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय, त्यामध्ये 2 विकेट्स देखील आपल्या खात्यामध्ये जोडलेत. चांगली बॉलिंग, चांगली गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून. बॅटिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर येतोय सागर. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, कनेक्शन झालं नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावफलक स्थगित 4 या आकड्यावरती. विचार करा मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो आपण गोलंदाजीचा विचार केला तर असे अनेक गोलंदाज आहेत ज्याने विश्व विक्रम केलेले आहे. आज जर या मैदानावरती विचार केला, पहिल्या फेरीमध्ये मनीष बजागेने 14 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत मात्र 5 चेंडू फेकून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. चेंडू चांगलाय, वारंवार चांगले चेंडू हाताळले जाते तर मनीषच्या माध्यमातून. आता कुठेतरी चांगला विचार केला असेल आणि निश्चित रूपाने जर विचार केला या षटकाचा, तर 7 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये टीमशी टोटल जाऊन पोहोचती. बॅटिंग करत असताना सोरगाव सी 4 या आकड्यावरती. 2 मोठे धक्के देखील लावून दिले तर मनीषनं आणि 4च धावा खर्च करतोय. क्वालिटी क्रिकेट नक्कीच आपण जयमल्हार क्रिकेट संघ किरवलीच्या माध्यमातून पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये, निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये ज्या स्पर्धेचं आयोजन झालं, म्हणजेच आई गावदी स्पोर्ट्स वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 पर्व 3रं दर्जेदार अप्रतिम आयोजन या स्पर्धेचं राहिलंय. 2 षटकांचा खेळ, 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केलं जाईल शुभम. मोहित आणि सागर खेळपट्टीवरती आहे. जो मोहित ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच पटकावला, त्या मोहितला आता देखील चांगलं कार्य करावं लागेल. अक्रॉस द बॅट चेंडू पाहतो आपण स्क्वेअर लेग कडे, लाईनअप झालाय, चांगलं कलेक्शन, चेंडू कलेक्ट केला, पीक केल्यानंतर फेकी देखील त्याच वेगानं. फक्त एक येईल सिंगल अकाउंट पुढे सरकलाय. टीमशी टोटल फलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा फलकावरती. अतिशय खराब सुरुवात आपण नक्कीच म्हणूयात.
सेकंड राऊंडची पहिली मॅच कशी होणं गरजेचं आहे. कनेक्शन चुकीचं आहे. टॉपांचा वापर करणं गरजेचं होतं, परंतु हा चेंडू आपण पाहतोय लॉंग लेग कडे जाईल. दरम्यान फक्त एक सिंगल डबल न काउंट पुढे सरकलं जात आहे. टीमची टोटल छोटे क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 6 या आकड्यावरती. पंच अमीर पठाण सर, स्क्वेअर लेग पंच हैदर शेख, समवेत विक्की मोगरे देखील आहेत. डोळ्यामध्ये तेल घालून घारीची तीक्ष्ण नजर पंचांची राहिले. इथे मध्ये स्टेप आउट झाले होते, बॉडी देखील टर्न झाली होती. अक्रॉस द बाट खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाहीये. चेंडू उचली प्राप्त करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. एसटी रक्षक आज कीपर चांगलं कॅरेक्टर प्ले करतोय. वारंवार चांगले चेंडू नक्कीच आपण पाहतोय. मनीषच्या पावलावरती पाऊल टाकेल शुभम हा गोलंदाज. फुलरलेचा चेंडू होता. यू मिस इट, आय विल डेफिनेटली इट. वन मोर विकेट डाऊन. बॅट्समॅन मोहित back to the gut. मयूर स्पोर्ट्स खुडगर आणि ब्राह्मणदेव कोळीवाडा अंजूर. सो टॉस साठी आपण नक्कीच रिपोर्टिंग करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ब्राह्मणदेव कोळीवाडा अंजूर आणि मयूर स्पोर्ट्स खुटगर सो या टॉससाठी यायचंय. मोहित मॅन ऑफ द मॅच राहिला होता. चांगला खेळ त्यांनी पहिल्या फेरीमध्ये केला होता. त्याला मात्र शून्यचा चष्मा नाहीये. फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधनं आली आणि मात्र नक्कीच तंबूच्या छायेला पाठवलं गेलंय. लोअर फुलटो चेंडू होता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अलोंग दी कार्पेट चेंडू मिड विकेट कडे आलाय. फेकी देखील तेवढी छान. कॉलिंग चांगली दोन प्लेयर्सच्या मध्ये येईल. फक्त आणि फक्त एक सिंगल अकाउंट पुढे सरकते. टीमची टोटल 7 या आकड्यावरती. पूर्णपणे आपण जर विचार केला तर घट्ट रस्सीने बांधून ठेवल्या बॅट्समनला गोलंदाज शुभम न आतापर्यंत फक्त 7च धावा खर्च करते 2 गोलंदाज. कमी गतीचा चेंडू व्हेरिएशन्स या बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहिले तर एक चेंडू स्पीडनी, एक कुठेतरी स्विंग अँड मिस डिलिव्हरी, एक कुठेतरी कमी गतीचा आणि त्याचं प्रात्यक्षिक चांगली गोलंदाजी. फॉर एक्झाम्पल शुभम आणि शुभमच्या माध्यमातून देखील सुरेख गोलंदाजीचा मारा आपण पाहिला तर 12 चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. टीमची टोटल फक्त आणि फक्त बॅटिंग करत असताना सोर सी या संघाची 7 या आकड्यावरती. अंतिम षटक असतील, हाणामारीचं षटक आपण म्हणूयात. स्लॉगिंग ओव्हर असं म्हटलं जातं. प्रत्येक बॉलवरती प्रहार करावा लागेल. जर विचार केला तर एक गोष्ट नक्कीच सांगेल दीप सर, शत्रूने आपल्यावरती निंबू जरी कापून फेकले ना, त्या निंबूंचा तुम्हाला रस करून पिता आलं पाहिजे. आणि जर विचार केला तर आतापर्यंत विरोधातील संघानं मात्र 12 चेंडूचा खेळ केलाय. फक्त 7च धावा त्यांनी खर्च केल्यात. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये तुम्हाला अधिकाधिक धावा जोडायच्या असतील. तुमच्या बॅटमधनं तुम्हाला मोठे फटके निर्माण करावे लागतील. कारण मी पहिल्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये देखील म्हटलं होतं, डोंट वेट ऑपॉर्च्युनिटी, जस्ट क्रिएट. मीन्स तुम्ही संधीची वाट बघू नका, चांगले फटके निर्माण करा. बॉलिंग ट्रॅकवरती उजव्या हातानं गोलंदाज. पहिलाच बॉल सुरेख आहे. विनोद काय गोलंदाजी चालली आहे. डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. फक्त 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिलाच बॉल विनोदचा. अप्रतिम चेंडू आपण पाहिलात. हा चेंडू देखील चांगला असेल. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. गुरुनाथ एसटी रक्षक आहेत, आज कीपर म्हणून नक्कीच स्थान इथं तैनात केलं गेलं आहे. गुरुनाथच्या हातातून चेंडू निसटणार नाहीये. उर्फ पप्पू पास हो गया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. इथे मात्र झेलची शक्यता होती. चेंडू गुरुनाथच्या आवाक्याच्या बाहेर. मिसफिल्ड आपण नक्कीच पाहिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केलाय. धोक्याची घंटा वाजेल का? टन 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 टन. 1 विकेट डाऊन.
ते आता कमी आवाजामध्ये तो देखील नाखुश झाला असेल. त्याला असं वाटते नाव सांगू की नको सांगू. अगदी कमी आवाजात सागर गेला असं म्हटलं गेलं, परंतु काही हरकत नाहीये. खेळ हा क्रिकेटचा आहे. इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची बाजू मांडू शकत नाहीये. हापीचा चेंडू जम्प केलाय, बॉडी टर्न, फक्त एक दिशा दाखवली, चेंडू येईल मिड विकेट कडे. फेकी देखील तेवढी छान. धोक्याची घंटा आता वाजेल का? पंचांचा बोट आकाशामध्ये. 1 more विकेट डाऊन. विचार केला तर खेळाडूंना असं ठरवलं असेल की सगळ्यांना बॅटिंग मिळणं गरजेचं आहे आणि मात्र त्याच सिच्युएशन नुसार ही बॅटिंग चालली. आतापर्यंत गडी बाद झाले तर सोरगाव चे 5. खराब बॅटिंग आपण पाहतोय. ज्या सोरगाव टीमनं 25 धावांचं धावफलक मोडीत काढलं होतं, ज्या सोरगाव सी संघानं मात्र वांद्रे संघाला पाणी पाजलं, तो सोरगाव संघ आता मात्र अडचणीत सापडतोय. फटका चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. 1 बाउन्स कलेक्ट केलं जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खाऊ कॉर्नरकडे 2 क्षेत्ररक्षक होते, फेकी देखील झाली. दरम्यान धोक्याची घंटा पुन्हा वाजेल. टन 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 टन. 1 more विकेट डाऊन. गणेश टू द गाउट. मी म्हटलं होतं काय चाललंय वेदनशा आतमध्ये. पुन्हा एकदा सांगेल, तू चल मी आया. त्याच परतीच्या वाटेवरती धाडलंय फलंदाज गणेशाला. जर विचार केला तर रोशन बाद होतोय. ॲज अ स्कोरर दीपराज. काही हरकत नाहीये. जोपर्यंत दीप सुतार सर तुमच्या समोर आहे तोपर्यंत नक्कीच तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट योग्य करून घेतील. लक्ष द्यायचं आहे. दीपराज ॲज अ स्कोरर. फुलटो चेंडू आहे, प्रहार देखील चांगला पाहतो आपण. एलिमिनेशन कमी आहे. चेंडू इनफिल्डला बीट करत असताना लॉंग ऑन मध्ये येईल. फेकी देखील तेवढी छान. गुड रन बिटवीन द विकेट. धावफलकावरती धावा येतील. 3 धावेच्या मदतीने धावफलक 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 देखील झालंय समाप्त. पहिला इनिंगचा खेळ आपण पाहिला तर पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल बॅटिंग करत असताना सोरगाव सी 14 धावा आणि 15 धावांचं माफक लक्ष नक्कीच जय मल्हार टीम खिरवलीच्या अगेन्स्ट ठेवलंय. सो पुढच्या डावामध्ये पुढील इनिंग मध्ये त्या धावा कशा प्रकारे मोडीत काढल्या जातील याचं प्रात्यक्षिक आपण नक्कीच पाहणार आहोत. आणि त्या सत्रासाठी मी इन्व्हाइट करेल माझे कॉमेंट्री पॅनल मधील साथी समालोचक, द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस, मल्टी टॅलेंटेड बॉय, अपकमिंग रायझिंग स्टार दीप सुतार. थँक्यू सो मच प्रिन्स पाटील. मंगेशजी बुटे यांचे शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर मंगेशजी बुट्टे यांच्या शुभ हस्ते आपण नामनेमक करणार आहोत. अंजीर कोलीवड आणि त्यांच्या विपक्षामध्ये शापूर तालुक्यातील खुडगर संघ. 3 ओव्हरचा सामना असेल. कॉल केला जाईल. अंजूर खुडगर टीमचे कॅप्टन कॉल करतात. एकीकडे आई गावदेवी, दुसरीकडे वांद्रे चषक. खुडगर टीमचा कॉल असेल. आई गावदेवीचा कॉल. आई गावदेवी सलेच म्हणजे नाणेफेक देखील खुडगर टीमने जिंकली. मंगेशजी बुते यांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शेवट वाढवायचे. आपण थोडीशी चर्चा करूयात. भिवंडी नगरीमध्ये खुडगर टीम जो शापूरचा आहे त्यांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत. टॉस जिंकलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. समोर संघ जर आपण विचार केला तर भिवंडीतील एक चांगला संघ अंजूर कोलीबड आहे. हॅलो चेक. हॅलो. आमचा गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. समोरचा संघ मातब्बर जरी असला तरी आमच्याकडे अष्टपैलू असे खेळाडू आहेत, ते त्यांचा परफॉर्मन्स 100% देण्याचा प्रयत्न करतील. किती धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये जेणेकरून त्या धाबा चेस होतील दुसऱ्या डाबामध्ये? जास्तीत जास्त आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू
आणि आमचं टार्गेट असेल जेमतेम 20 रनाच्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. होय, नक्कीच. धन्यवाद. जाऊया अंजूर कोळीवाड. खूप दूरवरून आपण आलात. बॅटिंग करायचे किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि नेहमीच जो अंजूर संघ मैदानामध्ये तर तो आहे की संघामध्ये काही बदल? नाही, बदल तर नाही, जाण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करायचे किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 30. टॉस जिंकल्या खुडगड टीमने आणि प्रथम अंजूरच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय. हॅलो, ही बातमी घेऊन आपण जाऊया समोरच्या कक्षामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू दीप सर. सो नक्कीच प्रेक्षक वर्ग हा स्टँड आपण नक्कीच पाहतोय. कुमार अद्विका अतिश पाटील यांच्या माध्यमातून जो पुरस्कृत केला आम्हाला सौजन्य कुमार प्रशांत उत्तम पाटील महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करेल. त्यानंतर खेळाडू कक्षावरती जे नाव आहे कुमार हितेन गणेश पाटील, ते देखील आम्हाला गणेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करेल. सो नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स माझे साथी समालोचक, द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस, मल्टी टॅलेंटेड बॉय दीप सुतार. हॅलो. आम्हास वांद्रेकर चषकात आपण सुवर्ण संधी दिली खेळण्यासाठी, त्याच्याबद्दल आपले मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. धन्यवाद. तर दुसऱ्या डावामध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मुख्य व्यासपीठावर आपण एक सन्मान पार पडणार आहोत. श्री दत्तकृपा 11 सोरगाव संघाचे शिल्पकार मंगेशजी भुते यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सन्मान आणि सत्कार केला जाईल. 1 मिनिट फक्त सामना थांबवायचे. या स्पर्धेची इवन जोडी अतिश पाटील आणि गणेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतं. तुलसीचं रोप, त्याचबरोबर मायेची शाल आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण देऊन मंगेशजी भुते यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. सामना जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली किरवली टीमने. विनोद स्ट्रायकिंगवर मागच्या मॅचचा हिरो, स्ट्रोकला डिफेन्स केलं, चेक केलं, पॉईंटमध्ये पाठवलं, एक सिंगल घेतली, खातं ओपन केलं विनोदने स्वतःचं आणि टीमचं. या खात्यामध्ये फक्त 18 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. पहिल्या डावाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये मनीषने 4 धावा 2 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभमने 3 धावा देत असताना 1 विकेट घेतली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्यात 8. 15चं लक्ष. पहिले षटक, कटरचा वापर, समोर उडवण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वा वा, काय शेल पकडले. हा झेल आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अकुट टप्पा शॉटॉन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि त्यानंतर मागे जात असताना वाह, एका हातामध्ये झेल पकडलाय क्षेत्ररक्षक सागरने. कॅच ऑफ द डे. सोरगाव टीमचा हा सागर झेल पकडत असताना झटका क्रमांक पहिला लागले किरवली टीमला. असेच झटके द्यावे लागतील तरच या 15 धावा डिफेन्स होतील 3 ओव्हरमध्ये. गोलंदाजी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये आदित्यला टिचून करावी लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये एका 6 बॉलमध्ये मेगा फायनलमध्ये 1 धाव डिफेन्स करण्याचा रेकॉर्ड स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मध्ये आपण बदलापूर गावामध्ये मयूरदादा पिसेकर यांच्या ट्रॉफीमध्ये पाहिलं. नीतू माली याचं ते षटक ते चर्चेत राहिले संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये. तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. मोठ्या संख्येने विकेट घ्यावे लागतील, निर्धाव चेंडू काढावे लागतील सोरगाव सी टीमला. नवीन बॅटर पप्पू, लेग स्टंपच्या बाहेर पप्पू बजागे कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. वाईटचा इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पप्पू बजागे यांना पाहतोय. पप्पू आता
कशा पद्धतीने बॅटिंग करतो याकडे सर्वांच्या नजरा, भरपूर अनुभव आहे पप्पू भजाकडे इकडे. अकुट टप्पा शॉट पुल करण्याचा प्रयत्न स्थिर जागेवरून बाउन्स जास्त होता. हेच पप्पूने सांगितलं की फटका सजवता आला नाही. बॅट खाली रेली, बॉल बॅटच्या वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. पप्पू भजा गेला, यावेळी शांत ठेवले गेले आदित्यने. टीमची धावसंख्या 2 वर 1 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू. ओव्हरपिच उडवलाय, ऑन साईडला स्विंग करून दिले बॅट. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय, चांगला झेल. झटका क्रमांक 2 लागत असताना जय मल्हार किरवली टीमला. फलंदाज बाद पप्पू. साठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. या स्पर्धेचे आयोजक गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये दिले जातील. अतिजी पाटील, गणेशजी पाटील या स्पर्धेचे शिल्पकार राहिलेत आणि त्यांच्या समोर आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं की संपूर्ण वांद्रे गाव असेल, गावदेवी वांद्रे स्पोर्ट यांच्या सहकार्याने उभारलेली स्पर्धा. 2 विकेट गवले 2 वर. चांगली सुरुवात आदित्यने करून दिली. 15 धाबा डिफेन्स करण्यासाठी 18 बॉल मध्ये जी सुरुवात पाहिजे सोरगाव टीमला ती करून दिली आदित्य या पहिल्या बॉलरने. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये. लॉंग ऑन वाईड डिश मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. गणेश नवीन बॅटर समोर फोर्स केलाय, हवेत बॉल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रयत्न चांगले केले. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे, चौकार येतोय गणेशच्या माध्यमातून. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. क्लासिकल ऑफ ड्राईव्हचा नमुना दाखवला गणेशने आणि आपल्या डाबाला सुरुवात केली. चौकारेच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 वर 2 विकेट. पुढचा बॉल राईट अँड ओव्हर द विकेटने अकुट टप्पा स्थिर जागेवरून शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजाकडे फुटवर्क पाहिजे, परंतु स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस गणेशने केला. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 6 धाबा. आता 12 बॉलमध्ये 9 धाबांची आवश्यकता. आज लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील रंगत येताना या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मागचा सामना सोरगाव आणि जरीमरी वांद्रेमध्ये झाला. एका बॉलमध्ये 6 धाबांची आवश्यकता असताना तिथे चौकार आला होता. हे देखील आपण आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं. तिन्ही मॅचेस चांगले झालेत. लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील पकड निर्माण केली. आणि कालच्या दिवसामध्ये वाफाला ए टीमने पच्चापूरच्या विपक्षामध्ये 3 ओव्हरमध्ये 22 धाबा डिफेन्स केल्या आणि सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. कालचा दिवस वाफाला ए टीमच्या नावावर राहिला. स्पर्धेचा पहिला दिवस 9100 एकवीर स्पोर्ट साबाद टीमच्या नावावर राहिला. त्यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. आणि आजचा दिवस कोणाच्या नावावर राहील याची चर्चा सध्या प्रेक्षक वर्ग करत असताना प्रेक्षकांचा देखील आज चांगला प्रतिसाद. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या बाहेर सावलीचा आसरा घेत असताना, या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. दुसरं षटक. 12 बॉलमध्ये 9 धाबा आता डिफेन्स करायचे सोरगाव सी टीमला. जय मल्हार किरवलीच्या विपक्षामध्ये रोहन. मागच्या मॅच मध्ये रोहनने इकॉनॉमी गोलंदाजी केली होती राईट अँड ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फुल टच लॉफ केलाय समोर. बॉल हवेत सरळ जाईल. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देत असताना षटकार ठोकलाय आणि रोहनचं स्वागत केले बॅटरने. फुल टच बॉल होता समोर, लॉफ केला, ताकद झोकून दिली होती बॅटर विनोदने आणि पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना षटकार ठोकला आणि ऐवा झेल पकडला सूरज पाटीलने. चांगला झेल पकडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 200 रुपये दिले गेलेत जीपेच्या माध्यमातून. गणेश पाटील यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत केलेत. 6 धाब्यांच्या मतीने धावफलक 12 वर. फक्त आता 3 धाबांची गरज. 11 बॉलचा खेळ शिल्लक. विनोद साठी स्ट्रोकला चेक केलं, डिफेन्स केलं. बॅकवर्ड पॉइंट मधून जात असताना सिंगल येते. फक्त 2 धाबांची गरज. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. फक्त 15 धाबांची आवश्यकता होती जय मल्हार किरवली टीमला. गोलंदाजी चांगली केली. शुभमने, मनीषने प्रभावित केलं. विनोदने देखील चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये विनोदच्या बॅट मधून 34 धावा आल्या होत्या 15 बॉल मध्ये आणि तो विनोद आता या मॅच मध्ये देखील चमकताना
3 चेंडू फेस केलेत, 8 धाबांचं योगदान दिलं. सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धाबांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने विनोदसाठी पुढ्यात टाकला होता, ऑफस्टमच्या बाहेर होता. क्रॉस बॅटने टर्न केल्या, बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षकांनी चुकी केली सर्कलमध्ये. बॉल मागे जात असताना त्यावर 2 धाबा पूर्ण केलेत आणि सामना जिंकलाय तो जय मल्हार किरवली टीमने. आपलं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचची करूया चर्चा. मॅन ऑफ द मॅच मनीष ज्यांनी